जबरदस्त अशी नाकाबंदी लागले। नंबर 1 नंबर। भावाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा। किती मस्त पॉझिटिव्ह वाटतं या सगळ्या बिल्डिंग्सकडे बघून। तर समुद्रात वाढत चाललेला प्लास्टिक ही पक्षी खात आहेत, हा यामागचा उद्देश आहे। माणसं येतात आणि खाली पाडून जातात। हात लावायचा नसतो याला, पण हातात घेऊन फोटो काढण्याच्या नादात हे सगळं पाडून टाकतात। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर कसे आहात, फिरताय ना? तर मंडळी आज आम्ही चाललो आहे काळा घोडा फेस्टिवल बघण्यासाठी, जो मुंबई श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याच्या इथे जवळपासच आहे। आणि हा दरवर्षी जानेवारी महिन्यात भरवला जातो आणि तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फेस्टिवल आहेत। आणि आता आम्ही पोचलो आहे, तर आता जायचं की नाही तो विचार करतो आहे, इतकी ट्रॅफिक आहे। तर थोडीशी मोटो ब्लॉगिंग आणि थोडंसं तिकडचे शॉर्ट तुम्हाला दाखवतो। तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर लागलेले आहे जबरदस्त ट्रॅफिक। जर राईडची सुरुवात वेलकमच असला जबरदस्त ट्रॅफिकने होणार असेल तर राईडची एक्साइटमेंट एकदम मरून जाते। तर आता ही अंधेरीपर्यंत ट्रॅफिक आहे, कारण तिकडे जोगेश्वरीमध्ये ब्रिज बनवण्याचं काम चालू आहे मध्ये। Few moments later. धारावी पोचलोय। धारावी इथे सदान कदा ट्रॅफिक असते, कारण इथल्या 4 रस्त्यावर तुम्ही केव्हाही या, जबरदस्त। तरी मुंबईत इतकं काय ट्रॅफिक नाही मिळालं। आता आपण सेंट्रल लाईनच्या दिशेने प्रस्थान करतोय। मॅडम जरा फोनवर बोलतात, त्यांचाच आवाज येतोय। जबरदस्त अशी नाकाबंदी लागले। तर एकदम कडक अशी नाकाबंदी। आपण आता पोचतो लालबाग येते आणि गोप्रोची चार्जिंग कमी आहे, बॅटरी आपण सकाळी चार्जच नाही केला, त्याच्यामुळे मोजकेच शॉट घेतोय मी। आणि इथले ब्रिज ना मला जबरदस्त आवडतात। हे सेंट्रल लाईनचे जे लालबाग परळ साईडचे जे ब्रिज आहेत, एक नंबर। म्हणजे असे तुम्ही फॉरेनला आल्यासारखे चालवता। खाली ह्याच्या खाली एकदम जबरदस्त ट्रॅफिक आहे आणि वरून तुम्ही सुसाट निघता। तर कधी इथे आलात ना तर मधल्या वेळेत या, सकाळी पण गर्दी असते आणि संध्याकाळी 5च्या नंतर पण गर्दी असते। दुपारी एकदम सुसाट निघून जाल। आणि काय या टोले जंग बिल्डिंग, टोले जंग म्हणजे उंच, मराठीत टोले जंग म्हणतात, टोले जंग। तर हे गार्डन फेमस आहे, इथे बघू शकता किती महिला फिरायला येतात। जिजाबाई भोसले उद्यान, जबरदस्त गर्दी असते इथे, जबरदस्त। आणि आता इथून आपण एक 5-1 मिनिटात एंटर करू मोहम्मद अली रोडला। स्टेपर मोटरचं काम करून घेतलं पाहिजे लवकर। चलो बाय, चलो। मंडळी, मी तुम्हाला उरणच्या राईडमध्ये
नवी मुंबईची महानगरपालिका दाखवली आणि ही आहे मुंबईची महानगरपालिका. काय जबरदस्त अशी बिल्डिंग आहे आणि इथे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन आणि मध्ये पाहू शकता आहे सेल्फी पॉईंट. माणसं तिथे उभी राहून सेल्फी काढतात आणि किती मस्त पॉझिटिव्ह वाटतं या सगळ्या बिल्डिंग्सकडे बघून. आणि इथेच रात्री नजारा बघण्यासारखा असतो. मस्त LED लाईट लावल्यात, मस्त तिरंगा लाईटमध्ये चमकत असतात. आणि इथे आपण जर सरळ गेलो या बिल्डिंगच्या आतमध्ये तर इथे आहे बोरा बाजार. मोबाईलमध्ये बघून चालतात, रस्ता क्रॉस करतात तर समोर बघा ना. पार्किंग है क्या किधर? लय ट्रॅफिक आहे. हा मेन गेट आहे इथे. तर आपल्याला इथे आपले सबस्क्रायबर भेटले. काय नाव? निशांत. तर कसे वाटतात आपले व्हिडिओ? एक नंबर. भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा. तर आज काय बघायला आलाय तू? काळागोळा फेस्टिवल दरवर्षी येतो? हो, दरवर्षी येतो. तर चला आपण पण चाललोय बघायला. तर भेटूया. सी यू. धन्यवाद. चल. जबरदस्त अशी गर्दी आहे. तर आपल्यासोबत आपले सबस्क्रायबर पण आहेत. तर माझी दुसरी वेळ आहे बघण्याची. 4-5 वर्ष आधी आलो होतो. तर त्याच्यानंतर आत्ता आपण चाललो आहे काला घोडा फेस्टिवल बघण्यासाठी. आणि हा फेस्टिवल ज्याच्यासाठी प्रसिद्ध आहे काला घोडा, तर तो काला घोडा आपण बघूया. तुझी पहिलीच वेळ आहे ना? हां, फर्स्ट टाइम येते. येणार नव्हतं, लवकर यायचं होतं. बोल. आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही इकडे आलो. खूप गर्दी आहे पण वेळ नव्हता, पण ठीक आहे. आणि आमचा एक काडेपेटी सोबत फोटो काढत आहेत. क्या बात. तर बघू शकता ही आहे 7 ते 8 फूट मोठी काडेपेटी माचीस. आग लगा दी. तर त्या कलरफुल माणूस उभा आहे. काय नाव आहे त्याचं? आय एम दॅट. मी तोच आहे. आणि त्याच्या मागे बघू शकता असं आहे.
काही लोकांना कशाबरोबर सेल्फी घ्यायची ते पण नाही कळत आहे. इतकं सुंदर असं आर्टवर्क आहे तर ते डोळ्यांनी पाहायचं सोडून त्याच्याबरोबर फोटो काढतात, सेल्फी घेतात. आता एक आर्टवर्क पाहण्याची गोष्ट आहे ना की त्याच्याबरोबर सेल्फी काढायची. आता समोर झाडावर भूतं टांगल्यात. भूतं एकच हात आहे भूताला, एकच हात आहे. एक हातवाला भूत आहे. तर समुद्रात वाढत चाललेला प्लॅस्टिक ही पक्षी खात आहेत, हा यामागचा उद्देश आहे. गर्दी इतकी आहे ना, गर्दी इतकी आहे, जबरदस्त गर्दी आहे. पुढच्या वर्षी पहिल्या दुसऱ्या दिवशीच यावं लागेल, कारण इतक्या जबरदस्त गर्दीत काय नीटचं बघायला नाही मिळत आहे. आता प्लॅस्टिक बॉटल्स आणि त्याच्या झाकणापासून ऑक्टोपस बनवलाय. त्याचे 2 डोळे आहेत. इथे आपल्या बँजोच्या भुंग्यांपासून पण काहीतरी बनवलंय जे आपण साऊंडला वापरतो. या लोकांना अकला नाही. हा बिचारा भाऊ लावण्याची कामं करतोय. माणसं येतात आणि खाली पाडून जातात. हात लावायचा नसतो याला, पण हातात घेऊन फोटो काढण्याच्या नादात हे सगळं पाडून टाकतात. मंडळी असा काहीसा होता कालागोडा फेस्टिवल. आणि हा टोटली 8 फेस्टिवल आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे. 28 जानेवारी आजची तारीख आहे आणि ॲक्च्युली हा असतो फेब्रुवारीमध्ये, तर यावेळी लवकर आहे, जानेवारीमध्ये. आणि आमचा संपूर्ण एक्झिबिशन बघून झालं आहे. आणि आर्टिस्टिक बरीच असे पेंटिंग्स वगैरे पण आहेत आणि बरीचशी अशी दुकानंसुद्धा लावलेली आहेत तिथे विकण्यासाठी. तर इथे पेंटिंग्स वगैरे पण आहेत, नंतर इथे शॉप्स वगैरे पण आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता. तर यावर्षीचा हा कालागोडा फेस्टिवल संपलेला आहे. तर हा व्हिडिओ आपला लेट आला आहे. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि ते सेल्फीसाठी सगळ्यांची काय म्हणतात कॉम्पिटिशन लागली आहे की माझाच फोटो येणार. ॲक्च्युली आर्ट काय बनलं आहे हे कुणाला काहीच त्याचं लेणं देणं नाही आहे, कोणाला काय ते निरखून बघायचं सुद्धा नाही आहे. फक्त मला त्याच्यासोबत फोटो घ्यायचा एवढंच इंटेन्शन आहे. आणि अर्धे काहीसे साहित्य तुटलीसुद्धा आहेत, कारण लोकांच्या धक्काबुक्कीने फोटो काढण्याच्या नादामध्ये अर्धे साहित्य तुटले. तर काय एवढी गर्दी कोण क्राऊड हँडल करणार. तर आता क्राऊड बघा तुम्ही किती आहे. तर चला, आपला कालाघोडा फेस्टिवल बघून झाला आहे आणि हा संपूर्ण आर्ट फेस्टिवल आहे. जर पुढच्या वर्षी आलात तर पहिल्या 2-3 दिवसामध्येच या, नाहीतर इतक्या गर्दीत तुम्हाला सगळं काही धावपळीमध्ये बघावं लागेल. आणि प्रत्येक गोष्ट कशाच्या उद्देशाने बनवलेली आहे. जसा तुम्ही व्हिडिओ बघितलात तर प्रत्येक गोष्ट बनवण्यामागे काहीतरी उद्देश आहे.